आणि जो आपला युती धर्म होता तो मागच्या कालखंडामध्ये तो संपुष्टात आला. आपण काँग्रेस पक्षाची जी विचारधारा आहे ती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. किती % म्हणावं की स्थानिक लोक? भरपूर 90 ते 95% आम्ही स्थानिकांनाच प्राधान्य देतो. कारण आमची पाण्याविना मासोळी अशी गत झालेली आहे. शाळा आहेत परंतु शिक्षक नाही. लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत, आता लोकांच्या अपेक्षाही भरपूर असतात. निष्पक्ष आणि रोखठोक ब्रेकिंग बातम्याचं माहेरघर असलेल्या तांदूळनगरीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, विधानसभेचा रणसंग्राम रेषेवर येऊन ठेपला आहे. कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊन आगामी विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक आपल्या हातात येणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक महाराष्ट्रातील 288 मतदारसंघातील प्रत्येक नागरिक, मतदार आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्या पक्षातील आणि आपल्या मतदारसंघातील उमेदवार कोण याची उत्सुकता लागली आहे. याच पार्श्वभूमीवर तांदूळनगरीमध्ये आज आपल्याशी एक व्यक्तिमत्व भेटायला आलेलं आहे. ते असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी 6 महिन्याआधी हजारो महिलांच्या उपस्थितीत रेकॉर्ड ब्रेक महिला मेळावा घेऊन, तसेच आधी काही दिवसाआधी तरुणांच्या वाढत्या बेरोजगारीला व्यक्त करून शेकडो तरुणांना रोजगार मिळवून देणाऱ्या अशा सामाजिक कार्यकर्त्या, काँग्रेसच्या लाडकी बहीण म्हणून उदयास आलेल्या माननीय सौ नूतनताई दहिवले यांच्याशी आपण खास बातचीत करणार आहोत. तो चला तर मग आपण त्यांच्याशी हितगुज करूया. मॅडम नमस्कार. नमस्कार दादा. आपलं तांदूळनगरीमध्ये स्वागत आहे. नुकत्याच आता विधानसभेच्या रणसंग्रामाला सुरुवात होत आहे. या दरम्यान लोकांमध्ये विधानसभेच्या अर्जुन मोरगाव विधानसभेविषयी चर्चा सुरू झालेली आहे. आपणही लोकांमध्ये जनसंपर्क करत आहात. या दरम्यान आपलं सगळ्यात आधी राजकारणाशी कसा संबंध आला? राजकारणाशी संबंध म्हणजे माझं लग्न जेव्हा झालं, आज 25 वर्ष होत आहेत माझ्या लग्नाला, आणि 25 वर्षाचा जो माझा कालखंड आहे तो एक राजकीय कुटुंबामध्येच माझं लग्न झालं. आणि त्याच्यामुळे मला तिथूनच हा वारसा मिळालेला आहे. परंतु त्याच्या यादी जर आपण माहेरचा जर माझा उल्लेख केला तर माहेरी माझे वडील नोकरीला होते फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळेही आमच्या परिवारामध्ये सुद्धा पक्षाबद्दल म्हणजे एकच पक्ष आम्हाला माहिती आहे लहानपणापासून की काँग्रेस पक्ष. आणि त्यामुळे तिथला जो पक्ष होता तोच पक्ष माझ्या सासरीसुद्धा मला बघायला मिळाला दोन्हीकडे. आणि त्याच्यामुळे तिथून राजकीय कारकीर्द मी लग्नापासून तर जास्तच म्हणजे सक्रियतेने बघायला मला मिळाली. तर घर, कुटुंब आणि तुम्ही एक प्राध्यापक म्हणून आहात, शिक्षण क्षेत्रातही आपलं मोठं प्राबल्य आहे. तर घर, कुटुंब आणि शाळा अशी तिहेरी भूमिका कशा पार पाडतात? आता घराची कुटुंब ही आपल्यासाठी तर ती महत्त्वाचीच असते. त्याच्यामध्ये आपलं पहिलं स्थान आहे. शाळा म्हटल्यानंतर आता मी 2012ला शाळेमध्ये रुजू झाली आणि 12पासून मग माझे मुलंही मोठे होते. घराची माझी जबाबदारी थोडीफार कमी झाली मुलं मोठे झाल्यामुळे. आणि मी शाळेमध्ये मग जेव्हा जायची तेव्हा शाळेमध्ये विद्यार्थ्यांशी माझा संवाद नेहमीच व्हायचा, पालकांशी व्हायचा. आणि त्याच्यामुळे तो जो माझा सभोवतालचा जो वातावरण होता शाळेचा आणि घराचा, कारण डिस्टन्स माझ्या घराचा आणि शाळेचा अगदी जवळ आहे, त्याच्यामुळे मला काही वाटत नव्हतं. घर आणि शाळा मी जणू काही एकच की झालेली होती. आणि मला हे हँडल करणे एकदम सहज आणि सोपं वाटलं. सध्या राजकीय पक्ष बरेच आहेत. प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीनं काम करत आहे. प्रत्येक पक्षाची विचारधारा वेगवेगळी आहे. त्याच्यात अनेकांना वाटेल की मग अनेकांना वाटतं की आपला पक्ष बरा आणि आपापल्या पक्षाच्या पद्धतीनं लोक मतं मागतात. तर लोकांना हा प्रश्न पडतो की मग काँग्रेस पक्षच का बरा, म्हणजे काँग्रेसची विचारधाराच का बरी, म्हणजे काय असं विशेष आहे की लोकांनी काँग्रेसला मतदान करावं? काँग्रेस पक्ष हा असा पक्ष आहे की या पक्षामध्ये त्याग आणि बलिदान आहे. आणि स्वातंत्र्याची जी चळवळ आहे, आपण आज ज्या स्वातंत्र्य देशामध्ये जगत आहोत, ही देणगी आपल्या काँग्रेस पक्षाचीच आहे. हे या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी विसरू नये. सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत. त्या राजकीय पक्षाच्या वेगवेगळ्या विचारधारा आहेत. त्या पक्षाची लोक आपापल्या पद्धतीनं मतं मागतात, आपली विचारधारा सांगतात. लोकांना प्रश्न असा पडतो की मग काँग्रेसला मतदान का करावं? तुम्ही काय सांगा?
काँग्रेसला मतदान का करावं ही आम्हा सर्वांची याच काळाची गरज आहे. आणि काँग्रेस पक्ष हा असा पक्ष आहे की या पक्षाने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. या पक्षाच्या जरियाने आपल्याला त्याग आणि बलिदानाची भावना बघायला मिळालेली आहे की त्यांनी स्वतःला आपलं सर्वस्व सर्व काही देशासाठी वाहून दिलेलं आहे. हा या पक्षाची एक ज्याला आपण पाया म्हणतो तो पाया त्याग आणि बलिदानाचा आहे. त्याचबरोबर या पक्षामध्ये स्वातंत्र्याचे विचार आहेत की जे प्रत्येक माणसाला त्याची स्वतंत्रता किंवा त्याचे जे विचार आहेत ते विचार लोकांपर्यंत स्पष्टपणे कसे काय तो मांडू शकेल याची मुभासुद्धा या पक्षाने दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे जो काही कार्यकर्ता आहे किंवा जे लोक आहेत यांना काँग्रेस पक्ष म्हणजे हा हक्काचा पक्ष वाटतो. आणि ज्या जनतेच्या जबाबदाऱ्या आहेत, गरीब जनतेच्या आहेत, गरीब विद्यार्थ्यांच्या आहेत, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या या काँग्रेस पक्षाने कशा पेलवल्या हे आपण आजपर्यंत बघतच आलेलो आहोत. त्यामुळे सगळ्यांनी काँग्रेस पक्षाची विचारधारा समजून घेणे आणि काँग्रेस पक्षाला मतदान करून देशाचा विकास कसा साधता येईल हा दृष्टिकोन ठेवूनच काँग्रेस पक्षाला मतदान केलं पाहिजे. सध्या आपल्या अर्जुनी मोरगा विधानसभा क्षेत्रामधून सर्वाधिक संभाव्य उमेदवार काँग्रेस पक्षामध्ये आहे. त्यातही अर्जुनी मोरगा विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या संभाव्य उमेदवारांची यादी गेली त्याच्यामध्ये आपलेच पतिदेव आणि आपण दोघेही म्हणजे विरोधकांचा किंवा नागरिकांचा असा प्रश्न असतो की दोघांनीही तिकीट मागावं. असं काय आहे तुमच्यामध्ये की तुम्ही दोघांनीही तिकीट मागितलं पाहिजे? मी तुम्हाला सांगितलीच आहे की माझा परिवार हा राजकीय परिवार आहे. माझ्या आजे सासऱ्यापासूनचा जो कालखंड आहे तर ते पहिले सरपंच आमच्या गावचे म्हणून माझे आजे सासरे झालेले आहेत. म्हणजे तेव्हापासून बघा ही कारकीर्द आमची सुरूच आहे. आणि माझे पती हे आता सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे अर्जुनी मोरगावचे उपसभापती आहेत. आणि त्यांचा जो सामाजिक काम आहे तो सामाजिक काम त्यांना राजकारणाकडे घेऊन गेला. आणि त्यांच्याच मागोमाग मी सुद्धा आहे. म्हणजे हां, कारण ते जरुरी आहे. आपण आपल्याच नुसतं घरापुरतं मर्यादित न राहता आपण आधीपासून समाजकार्य करतच आहोत. तर समाजकारणाबरोबर आपण राजकारणात जर उतरलो त्याचा फायदा आपल्या समाजालाही होईल आणि इतर लोकांनासुद्धा होईल. आणि त्याचा फायदा म्हणजे नाही तर आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहतो. आता विकास म्हणजे हा नुसतं असं नाही की कोणाला मदत करणे किंवा ज्या गरजा आहेत त्या गरजा कोणाच्या पूर्ण करणे हाही दृष्टिकोन एक महत्त्वाचा आहे. आणि म्हणून ते जसे राजकारणामध्ये आहेत तर त्यांचा तो अधिकारच आहे आता उमेदवारी मागणे. कारण काँग्रेस पक्षाला आजपर्यंत प्रतिनिधित्व मिळालंच नाही आपल्या विधानसभेमध्ये. नाही मिळालं ना, आपण बघतच आहोत. आणि जो आपला युती धर्म होता तो मागच्या कालखंडामध्ये तो संपुष्टात आला. त्याच्यामुळे आता जी काँग्रेस पक्षाला जी विचारधारा मिळालेली आहे किंवा जो प्रतिनिधित्व मिळत आहे तर एक त्यांचा अधिकार म्हणून ते सुद्धा आपलं काम निष्ठेने करतात. आणि राहिला माझा विषय तर मलाही जेव्हा आम्ही जसं मागच्या वर्षी आमची जनसंवाद यात्रा होती, काँग्रेस पक्षाने काढलेली जनसंवाद यात्रा, तर त्या जनसंवाद यात्रेमध्ये मला प्रश्न पडला की मी तर समाजकारण करतच होती पण मला वाटलं की आपला पक्ष आज कुठेतरी कमी पडत आहे. आणि आपल्या पक्षाच्या बांधणीसाठी आपण जर समोर झालो नाही तर महिलांचा जो वर्ग आहे तो कसा काय सोबत येईल. आणि प्रत्येक पक्षाला जसे कुटुंबाला 2 चाकांची गरज असते तशी पक्षालाही 2 चाकांची गरज आहे. हे तर तुम्ही मान्य करू शकता, मी पण करते. आणि त्यामुळे मलाही वाटलं की आपण महिला म्हणून एक महिलांचं प्रतिनिधित्व म्हणून आपण काँग्रेस पक्षाची जी विचारधारा आहे ती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. म्हणून मी जनसंवाद यात्रेद्वारे हा त्यांचा 10 दिवसाचा जो प्रोटोकॉल होता, प्रवास होता, तो आम्ही गावागावात तालुक्यामध्ये पोहोचवला. आणि माझे विचार किंवा माझी कार्यशैली, त्याच्या आधीचा माझा समाजकारण या गोष्टी लक्षात घेऊन लोकांनी म्हटलं की नाही की मॅडम तुम्हाला समोर यावं लागते आणि गरज आहे, महिलांची गरज आहे. त्याच्यामुळे माझ्या पतींनीसुद्धा मला सपोर्ट केला की महिलांचा विषय आहे तर तुलासुद्धा समोर यावंच लागेल. आपण घरात बसून चालणार नाही
आपला पक्ष बळकट करायचा आहे, महिला सबलीकरण करायचे आहेत, तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून तू सुद्धा आता समोर ये. आणि म्हणून आम्ही दोघेही आलो. तिकीट मागणे हा आमचा जरी काम असला, परंतु तिकीट देणे हा आमचा पक्षश्रेष्ठींचा काम आहे. त्यांचा निर्णय हा आमच्यावर बंधनकारक आहे. आम्ही आज जे काम करत आहोत ते नंतरही करू, उद्याही करणार आहोत आणि नंतर सतत नेहमी करतही राहणार आहोत. यात काही शंका नाही. कारण पक्षश्रेष्ठी ही महत्त्वाची आहे, पक्ष महत्त्वाचा आहे आमच्यासाठी, दुसरं काही नाही. आपण आता सध्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राला पायाला भिंगरी लावून फिरत आहात. अर्जुनी मोरगाव विधानसभाची परिसीमन 2002ला झाल्यानंतर 2008ला लागू झाली. त्या रचनेनुसार हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. बरेच आमदार मंत्री या क्षेत्रातले होऊन गेले. आपण गेल्या 2 वर्षापासून या क्षेत्रामध्ये फिरत आहात. आपल्याला काय काय समस्या जाणवल्या? शिक्षणाची समस्या मला खूप तीव्र जाणवली. बेरोजगारीची समस्या तर ती त्याच्यापेक्षाही तीव्र जाणवली. आणि दुसरा मला समस्या जाणवली ती सिंचनाची. सिंचनाच्या बरोबर पिण्याच्या पाण्याची सुद्धाही अडचण ही तेवढीच तीव्र आहे. म्हणजे समस्या ह्या भरपूर आहेत. महिलांचं सबलीकरणही ही एक समस्या आहे की आजही महिला सुरक्षित नाहीत, ही सुद्धा मला समस्या जाणवली. आणि त्या कारणाने आपला पाहिजे तसा आपल्या क्षेत्राचा विकास हा झालेला नाही. रोजगार नाही आहे, हाही जो प्रश्न आहे हा आपल्या मोठ्या नेत्यांचा आहे किंवा शासनाचा आहे. शासनाने त्याची पूर्तता करायला पाहिजे. त्याचबरोबर जे आपले नेते असतात, नेते म्हणजेच आपण समजून घेऊया जे आपले प्रतिनिधी आहेत, त्यांनीसुद्धा या गोष्टीकडे आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे. हीच एक मला अडचण या ठिकाणी सापडली. सध्या तुम्ही रोजगाराचा प्रश्न म्हणजे रोजगाराचा प्रश्न उभा केला आणि नुकताच 2-3 दिवसाआधी 4 दिवसाआधी तुमचा रोजगार मेळावाही पार पडला. तुमच्याकडे एकीकडे नागरिकाकडून म्हणजे बऱ्याच नागरिकाकडून तुमचं कौतुक पण होत आहे की कुठलेही संविधानिक पद नसतानाही तुम्ही रोजगार मेळावा उभा केलात. त्या ठिकाणी शेकडो लोकांना रोजगार पण दिलात. पण काही लोकांचा असा प्रश्न होत आहे जे विरोधक आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणं तुमचंही काम आहे आणि आमचं प्रश्न विचारणं काम आहे. त्यामुळे एक तिखट प्रश्न विचारतो की रोजगाराचा प्रश्न उभा केलात, रोजगार मेळावा घेतलात, त्यातून विरोधकांचा असा मेसेज येत आहे की तुमच्याकडे ज्या शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थांमध्ये किती रोजगार स्थानिकांना दिला? आमची जी शिक्षण संस्था आहे या संस्थेमध्ये आम्ही स्थानिकांनाच प्राधान्य दिलेलं आहे. तुम्ही किंवा जे विरोधक आहेत त्यांनी हा जो प्रश्न केलेला आहे तो चांगला प्रश्न आहे की त्यांच्याही मनामध्ये कुठे ना कुठे खटकत असेल की या दाम्पत्यांनी जो मेळावा सादर केला तर तो मेळावा सादर करण्यापेक्षा किंवा त्याचे आयोजन करण्यापेक्षा यांनी आधी आपल्या संस्थेमध्ये किती लोकांना प्राधान्य दिलेलं आहे. तर त्यांचा प्रश्न अगदी बरोबर आहे, पण त्यांनी आवर्जून बघावं. आम्ही आमच्या संस्थेमध्ये स्थानिकाशिवाय बाहेरच्यांना प्रतिनिधित्व अजिबात दिलेलं नाही. तरी किती पर्सेंट म्हणावं की स्थानिक लोक? भरपूर 90 ते 95% आम्ही स्थानिकांनाच प्राधान्य देतो. कारण आम्हाला माहिती आहे आपला क्षेत्र हा ना MIDC आहे आपल्या क्षेत्रामध्ये, ना कोणता दुसरा उद्योग आहे, म्हणजे कोणताच उद्योग नाही आहे. मग आपल्या इथले शिक्षित जे मुलं आहेत, जेव्हा मुली आहेत किंवा युवक आहेत, यांनी रोजगारासाठी जायचं कुठे हाही प्रश्न असतो. त्याच्यामुळे आम्ही जेवढं जमेल तेवढं आपल्या परिसरातीलच एम्प्लॉईजना आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे. रोजगाराचा प्रश्न झाला, MIDCचा उल्लेख केला. आपल्याकडे तुमच्या आता अपेक्षा आहे, जसं तुमच्या अपेक्षा आहेत की लोकांनी काँग्रेसला मतदान करावं आणि लोकांच्या अपेक्षा आहेत की आम्हाला रोजगार उभा झाला पाहिजे, इथल्या सिंचन सुविधेचा प्रश्न मिटला पाहिजे, शिक्षणाचा प्रश्न मिटला पाहिजे, पण त्यातून प्राधान्यानं असा की रोजगाराचा प्रश्न मिटला पाहिजे. आपले MIDC आहे, MIDC कितीतरी वर्ष झाली त्याला हस्तांतरण होऊन आज त्या ठिकाणी फक्त एक रोजगार म्हणजे एक MIDC एक कारखाना उभा झालेला आहे. आपल्याला जर संधी मिळाली तर आपण काय करू शकाल लोकांसाठी? आम्ही लोकांसाठी MIDC जी आता फक्त थंड बस्त्यामध्ये आहे, आपण तिला पूर्ववत करू, त्याला चालना देऊ आणि एक रोजगाराची संधी सगळ्या युवकांसाठी आपण ती चालू करू. त्याचबरोबर सिंचनाची व्यवस्था आहे की ज्यामुळे अनेक गावांना या सिंचनाचा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. आम्हाला फोन येतात किंवा आम्ही जर भेटी द्यायला जातो तेव्हा आम्हाला लोक सांगतातही की आमचा खूप हा बिकट प्रश्न आहे सिंचनाचा प्रश्न. झाशीनगर उपसा सिंचन आहे, त्या ठिकाणी गेल्यावर लोकांचे बिचाऱ्यांचे प्रश्नच असतात, खूप समस्याधीन आहेत ते. त्यामुळे आम्हाला वाटते की आपण यांच्यासमोर जेव्हा जातो
तेव्हा त्यांच्या समस्येचं आपण निराकरण केलं पाहिजे. पण हे निराकरण आम्ही पदावर राहू किंवा म्हणजे काही करू तेव्हाच त्यांचे निराकरण होईल. हां, संविधानिक पद आम्हाला मिळालं तर आम्ही त्या समस्येचं नक्कीच निराकरण करू की ज्याचा फायदा लोकांना झालाच पाहिजे. आपण एवढी नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये राहत आहोत. आपल्या इकडे जलसाठा भरपूर आहे, परंतु त्याची योग्य अशी विल्हेवाट झालेली नाही आहे, नियोजन नाही. आणि त्यामार्फत लोकांना शेतीला पाणी मिळत नाही, प्यायला बरोबर पाणी मिळत नाही. म्हणजे आपण त्या पोटामध्ये राहतो पाण्याच्या, तरी आपल्याला पाणी नाही. म्हणजे याचा अर्थ आपण काय समजू की पाण्याविना मासोळी अशी गत झालेली आहे. जसं आता आपण एक मासा एका व्यक्तीला समजा दिला तर त्याचा एक दिवसाचं पोट भरेल, बरोबर आहे. परंतु जर आपण त्याला मासे पकडायला जर शिकवले तर त्याला रोजगार मिळतो, रोजही आपलं पोट भरू शकते ना. तर अशा प्रकारची परिस्थिती आपण जर समजा आपल्याला असं काही समोर संभाव्य संविधानिक पद जर मिळालं तर आपण ही समस्या नक्कीच दूर करू. सध्या आपला अर्जुनी मोरगाव क्षेत्र हा अतिशय मागास आहे. इथली शिक्षण व्यवस्था अतिशय दुरावस्थेला झालेली आहे. आपण स्वतः एक प्राध्यापिका आहात, तर तुमच्या कल्पनेतून इथल्या शिक्षण व्यवस्थेसाठी काय प्रयोजन राहील? या ठिकाणी आपण जसं बघितलं तर शाळा आहेत परंतु शिक्षक नाही. पदभरती हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण मुलं शिक्षणापासून वंचित ठेवायचंच नाही. हा आपला एक संविधानिक अधिकार आहे आणि हा संविधानिक अधिकार आणि हक्क हा एकदम सहजपणे आज डावलण्यात येत आहे. तर याचा जो फटका आहे तो आपल्या भविष्याच्या पिढीला होत आहे. आपला जो भविष्य आहे, मुलं आहेत, या मुलांना जर शिक्षणच नाही, ते शिक्षणापासून जर वंचित राहिले तर आपली समोरची जी पिढी आहे ती कशी काय उभी राहणार. आणि हा शिक्षणाचा जो मुद्दा आहे त्याच्यासाठी आपण अविरत प्रयत्न करू. नवीन कॉलेज आणू, मुलांना उच्च शिक्षणही मिळेल याचीसुद्धा व्यवस्था करू. आणि प्रत्येक गावामध्ये जेवढे वर्ग तेवढे सुद्धा शिक्षक असणे आवश्यक आहे, कारण विद्यार्थ्यांना शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. हे आपण बाबासाहेब आंबेडकरांपासूनच आज ते विचार शिकलेलो आहोत आणि मानत पण आहोत, पण त्याची मात्र कुठेच पूर्तता होताना दिसतच नाही. फक्त राजकारण होतो. परंतु हे राजकारणापेक्षा आपण जर लोकांच्या या समस्यांकडे, विकासाकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच ह्या एकदम छोट्या आहेत गोष्टी आणि त्या सहजही होऊ शकतात. ही काही खूप मोठी गोष्ट नाही. शिक्षण हा खूप महत्त्वाचा घटक आहे. दुसरा एक प्रश्न मला जाणवतो आहे की इथं या मतदारसंघामध्ये स्वतः एक कॅबिनेट मंत्री होऊन गेलेले आहे. 2दा ते प्रतिनिधित्व त्यांनी घेतलेलं आहे. या ठिकाणी जनतेनं निवडून दिलं. त्याच्यानंतर एक आमदार होऊन गेलेला आहे. ते आमदार स्वतः एक क्लास 1 ऑफिसर होते. त्याच्यानंतर जनता आपल्याकडे आता आशेनं बघत राहील. समजा तुमच्याकडे तुम्हाला जर तिकीट मिळाली, आपण उमेदवार निवडून आला, तर कसं लोकांची ते अपेक्षाभंग व्हायला नको, ही लोकांची अपेक्षा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत ह्या अपेक्षा आता वाढतील तुमच्याकडून, तर त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करा? लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत, आता लोकांच्या अपेक्षाही भरपूर असतात, परंतु आपण त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा अविरत प्रयत्न करू. लोक सुखी, जनता सुखी तर आपण सुखी, हा आमचा एक ध्यास आहे. माझं जे पुस्तक आहे ते ध्यासच नावाचं आहे आणि त्याच्यामध्ये मी हेही लिहिलं आहे की जशी जनता आहे तर आपण आहोत, नाही का. जनता महत्त्वाची आहे आपल्यासाठी आणि जनतेचे जे प्रश्न आहेत ते सर्वतोपरी आपण सोडवण्याचा प्रयत्न अविरत करत राहणार. कारण आपल्याला सवय आहे, समाजकारणापासूनची सवय आहे, त्याच्यामुळे आम्हाला जनता महत्त्वाची आहे आमच्यासाठी. कारण नुसतं बोलणे आणि फोल करणे याला काही अर्थ नाही. आश्वासन महत्त्वाचे नसतात, त्यांना क्रियेमध्ये उतरणे हे जास्त महत्त्वाचं आहे. सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागून विधानसभेचं वेळापत्रक आपल्या हातात येऊ शकतं. अशातच लोकांमध्ये अशा चर्चा आहे की ही जागा शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला तुतारी गटाला जाऊ शकते. यावर आपलं मत काय? आता आमचे पक्षश्रेष्ठी आहेत नानाभाऊ पटोले, प्रदेशाध्यक्ष आहेत ते आमचे, आणि आमचे राजकीय गुरुसुद्धा आहेत. ही जी जागा आहे ती आधी राष्ट्रवादी पार्टीलाच गेलेली होती सीट, आणि त्याच्यामुळे होऊ शकते की ते सुद्धा त्यांची मागणी असेल की ही जागा आमच्या पक्षाला मिळायला पाहिजे. जसं शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष आहे आता,
हां, तर त्या पक्षाला मिळाली पाहिजे ही त्यांचीसुद्धा मागणी असू शकते, यात काही शंका नाही. आपण त्यांना असं काही म्हणू शकत नाही, बरोबर. नाही का. प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने मागणी करतात. आमचे पक्षश्रेष्ठी आहेत, ते योग्य निर्णय घेतील. आमचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे की ते जो काही निर्णय घेतील पक्षासंबंधी म्हणा किंवा उमेदवारासंबंधी, तर ते एकदम योग्य आणि चांगल्या पद्धतीने घेतील. हा आमचा एकदम त्यांच्यावर 100% विश्वास आहे. म्हणून हा प्रश्न त्यांचा आहे. समजा तुम्हाला जर उमेदवारी नाही दिली पक्षाने, तर इतर लोक जे उमेदवारी नाही मिळाली तर बंडखोरी करतात, अपक्ष लढतात किंवा पक्षाविरोधात प्रचार करतात. आता बरेच लोक बघितलं आहे. तर अशा पद्धतीनं तुमच्याकडनं काय राहील जर पक्षानं जर तिकीट नाहीच दिली तर? नाही, पक्षाने जर तिकीट दिली नाही म्हणजे आम्ही समजून घेऊ शकतो की हा पक्षाचा निर्णय आहे आणि तो निर्णय त्यांनी दिला तर तो योग्यच असेल, आम्ही हेच समजू. आणि आम्ही असं काही करणार नाही की ज्याच्यामुळे आमच्या पक्षाची हानी होईल आणि आमच्या येणाऱ्या उमेदवाराची हानी होईल. हा आम्ही कधीच आमच्या डोक्यामध्ये विचार आणणार नाही आणि पक्षासाठी आजही आहोत आम्ही आणि सदैव राहू. आम्हाला पक्षाने आज मला काही पद तर दिलेलं नाहीच आहे आणि मी मागितलीही नाही आणि मला नकोही आहे. मी असं बघितलं आहे काँग्रेसमध्ये आतापर्यंत की सहजासहजी म्हणजे आता काही अपवादात्मक काही सोडलं की जे खरंच निष्ठावंत आहेत, खरंच ग्राउंड लेवलवर काम करतात, असे काही लोक सोडले की ज्या पद्धतीनं तुमचे अनिल भाऊ आहेत दैवले, ते मागील मला वाटतं त्यांच्या मागील 2 वर्षापासून ते 4-5 वर्षापासून तसेच राजकारणात सक्रिय आहेत. पण गेल्या 5 वर्षापासून तेही पूर्ण जनसंपर्क त्यांनी वाढवला. त्यांना फलित पण मिळालं. जरी ते जिल्हा परिषदेमध्ये पराभूत झाले असते तरीही पक्षानं त्यांना त्यांची म्हणजे ज्यांचा जनसंपर्क आणि त्यांच्या मेहनती कष्टाला ओळखून त्यांना उपसभापती पद दिलं. पण असे बरेच काँग्रेसमध्ये, आपल्या तालुका काँग्रेसमध्ये, जिल्हा काँग्रेसमध्ये असे लोक आहेत की ज्यांचं 0% कर्तृत्व आहे आणि त्यांना सहज राष्ट्रीय लेवलवरचं, जिल्हा लेवलवरचं पद मिळतात. आणि मी तुमच्याकडे बघतो की तुम्ही गेले 2 वर्ष आणि राजकारणामध्ये तर आहातच, पण गेली 2 वर्ष तुम्ही चांगल्या पद्धतीनं सक्रिय होऊन राजकारण करत आहात, फक्त एक कार्यकर्ता म्हणून. मग तुम्ही का बरं पदाची अपेक्षा नाही केली? नाही, आपलं काय आहे, आपण पक्षाला मानतो बस. आपल्याला काम महत्त्वाचं वाटतं, पद महत्त्वाचं वाटत नाही. माणसाचं कसं आहे, व्यक्ती महत्त्वाचं नाही आहे, त्याचं व्यक्तिमत्व महत्त्वाचं असलं पाहिजे. मी या विचाराची आहे. म्हणजे आता आमचे नाना भाऊ आहेत, आमचे राजकीय गुरु तेच आहेत. आम्ही त्यांच्याकडे आमचा जो नेतृत्वाचा आहे, आम्ही त्यांच्या विचाराशीच समर्पित आहोत. ते भूमिपुत्र आहेत आणि ते भूमिपुत्र असल्यामुळे त्यांची जी काम करण्याची कला आहे त्यांच्यामध्ये, ते काम करतात, लोकांना इतकं आपलेसं करून घेतात आणि त्यांची जी पद्धत आहे ती म्हणजे त्याला आपण काय म्हणू, कल्पनाच कोणी करू शकत नाही आणि त्यामुळे ते एवढे लोकप्रिय झालेले आहेत. आज ते प्रदेशाध्यक्ष आहेत. आपल्याला प्रदेशाध्यक्ष म्हटल्यानंतर बघा एकदम वेगळं वाटतं की किती मोठा पद आहे हा, परंतु एवढा मोठ्या पदाचा माणसाजवळ आज आपल्या ते क्षेत्रातले असल्यामुळे आपण त्यांच्या जवळ जातो, त्यांच्याशी चर्चा करतो, त्यांच्याशी बोलतो, आपण म्हणजे बिनधास्त बोलतो. म्हणजे ही जी त्यांच्यामध्ये जी वृत्ती आहे लोकांना आपलेसं करण्याची, आपल्या जवळ करण्याची, तर ही एखाद्याच माणसाला फक्त अशी कला मिळू शकते. याच्या आधीचे आम्ही प्रदेशाध्यक्ष बघितले, परंतु त्यांच्यामध्ये अशी पद्धत आम्ही अजून बघितली नाही की यांचा जनसंपर्क जेवढा दांडगा आहे, म्हणजे त्यांनी आपल्याला वाहून घेतलं आहे पक्षासाठी. आमचीसुद्धा तीच समर्पित भावना राहील की आपणही पक्षासाठी असंच काम करत राहिलं पाहिजे. मुख्यमंत्री म्हणून नाना पटोलेंना पाहण्याला आवडेल तुम्हाला? बिलकुल आवडेल. त्यांच्यासारखा दुसरा होणेच नाही मुख्यमंत्री. आणि एक प्रश्न आहे माझा शेवटचा, तुमच्या आवडीचा म्हणजे नेता कोण, सर्वात आवडणारा नेता? सर्वात आवडणारा नेता म्हणजे नानाभाऊ पटोलेच आहेत. कारण म्हणजे त्यांच्याशी माझा संपर्क आला, इतर नेत्यांशी माझा संपर्क आलेलाच नाही. आणि त्यामुळे त्यांचे जे विचार आहेत, त्यांची जी कला आहे, त्यांचं जे मार्गदर्शन आहे, त्यांचं नेतृत्व आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये भरपूर गुण आहेत. तर हे सर्व गुण त्यांचे म्हणजे एवढं आपलेसं करतात की खरंच त्यांच्याकडे बघितल्यावर असं वाटते की यांचं जे व्यक्तिमत्व आहे हे लोकांसाठीच आहे, सर्वसामान्यांसाठी आहे. आणि आपण तर काय आहोत, आपण तर काहीच नाही आहोत आज. ते एवढी मोठी व्यक्ती आहेत, एवढी मोठी हस्ती आहेत, तरीसुद्धा त्यांचं सगळं काही जनसामान्य जनता आहे
आणि आपण का शून्य आहोत हां. त्याच्यामुळे आपण जर काहीतरी त्यांच्यासाठी त्यांच्यासारखं वागण्याचा थोडासा जरी प्रयत्न केला, आपण त्यांच्याच मार्गदर्शनात जर आपण काम केला, पावलावर पाऊल ठेवण्याचा, पावलावर तर पाऊलही नाही ठेवू शकत आपण, ती एवढी मोठी हस्ती आहे, पण आपण जर थोडंसं काही आपण आपलं काम करत राहिलं त्यांच्यासारखं, त्यांच्या नेतृत्वात, तर त्याच्यासारखं नक्कीच राहील आणि ते एकदम मुख्यमंत्री झालेच पाहिजे. इथं आम्ही रोज ईश्वरचरणी प्रार्थना करतो, मी रोज बुद्धचरणी प्रार्थना करते की आमच्या क्षेत्राला नानाभाऊ पटोलेच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, तेव्हाच आमच्या क्षेत्राचा विकास होईल आणि आमच्या या झाडीपट्टी एरियाचा, आमचा भंडारा गोंदिया जो जिल्हा आहे, याला एक चांगलं नेतृत्व मिळेल, विकासात्मक नेतृत्व मिळेल आणि याची पोच पूर्ण देशात होईल, याची ख्याती देशात होईल. ही एक आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. नानाभाऊ मुख्यमंत्री होणे म्हणजे आमचा अभिमान आहे, सगळ्यांचा अभिमान आहे. नाही, उद्योगावरून एक गोष्ट आठवली मला. मागील आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी आपल्या वचननाम्यामध्ये या क्षेत्रात, कारण हा आपला धान अनुत्पादक जिल्हा आहे, धान उत्पादक तालुका म्हणण्यापेक्षा जिल्हा आहे आपला, हे तांदूळनगरी आहे, आपल्या पेपरच्या नुसारच तांदूळनगरी आहे. त्यांनी एक वचन दिलं होतं वचननाम्यामध्ये की मी निवडून आल्यानंतर या ठिकाणी प्रक्रिया उद्योग निर्माण करेन. त्यातला एकही उद्योग निर्माण झालेला नाही. यावर तुम्ही काय सांगा? आता चंद्रिकापुरे साहेबांनी ती प्रक्रिया उद्योग, आता कोणती प्रक्रिया केली हे तर त्यांनाच माहिती. आता जनता सांगेल, जनतेच्या हातात सगळं काही आहे की खरंच जनतेला तो प्रक्रिया उद्योग दिसला की नाही दिसला, ही जनता आम्हाला सांगेल आणि लोकांनाही सांगेल, यात काही शंका नाही. त्यांनी म्हटलं असेल चांगली गोष्ट आहे, पण अजून तर काही आम्हाला दिसलेला नाही आहे. होते पुढे बघूया, जर आलाच तर उदयास. बरोबर. पण काही मतांच्यासाठी एक आश्वासन म्हणून जनतेकडून जर काही घेतलं असेल आश्वासन आणि ते देऊ केलं नसेल, हा एक आता त्यांचा प्रश्न आहे तो. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. तांदूळनगरीला वेळ दिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि पुढील तुमच्या भावी वाटचालीसाठी तांदूळनगरीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. 2002ला परिसीमन सुरू झालं, ते 2008ला लागू झालं. 2008च्या परिसीमन रचनेनुसार महाराष्ट्रातील 288 पैकी 29 मतदारसंघ हे अनुसूचित जातीसाठी राखीव झालं. त्यामुळेच अर्जुनी मोरगाव 63 हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. आता महिलांना 33% आरक्षणाचा कायदा 2092मधून सुरू झाला. त्याला पास व्हायला 2 दशकं लागली. त्यामुळे महिला आरक्षण हा फक्त नावाचा विषय राहिला. महिलांना लोकसभेत असो, विधानसभेत असो, स्थानिक स्वराज्य संस्थेत असो प्रतिनिधित्व अगदी अल्प प्रमाणात देण्यात येत आहे. आता वर्तमान विधानसभेमध्येही 288 पैकी केवळ 24 महिला उमेदवार आपल्याला पाहायला मिळाला. मात्र आगामी काळात आणि आत्ताच झालेल्या UP आणि हरियाणामध्ये काँग्रेसच्या प्रियंका गांधींनी 40% महिलांना प्रतिनिधित्व देऊन विधानसभेत उतरवलं होतं. तीच चर्चा आता महाराष्ट्राच्या विधानसभेत पण होऊ लागलेली आहे की या विधानसभेमध्ये काँग्रेसच्या वतीनं 40% महिलांना संधी दिल्या जाते का. एकूणच आता अर्जुनी मोरगावच्या विधानसभेमध्येही महिलांना संधी देण्यात येईल का, याकडे आता अर्जुनी मोरगाव महिला काँग्रेसचं लक्ष लागलेलं आहे. त्याप्रमाणे इतरही महिलांचं लक्ष लागलेलं आहे. महिला सक्षमीकरणाची गोष्ट फक्त कागदावर बोलली जाते, पण प्रत्यक्षात कोणीच त्याचा पुढाकार घ्यायला तयार होत नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये किती महिलांना प्रतिनिधित्व दिल्या जाते, त्यातही अर्जुनी मोरगावमध्ये महिलांना प्रतिनिधित्व दिल्या जाते का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, आपण वेळात वेळ काढून आपल्या बातमीला अखेरपर्यंत पाहिलात यासाठी धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या पाहुण्यासोबत लवकरच.